नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी बहिणींना योजनेचा हप्ता हा मिळणार आहे का? म्हणजेच की आता महिलांना मिळणार आहे का हप्ता? कारण या ठिकाणी केवायसी करण्याचं सांगितलेलं आहे आणि जर केवायसी करायची बाकी राहिली तर त्या दिवाळीपूर्वी लाडकी बहिणींना जो योजनेचा हप्ता आहे तो मिळणार का? तर आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. कारण केवायसी करण्यासाठी 2 महिन्याचा अवधी देण्यात आलेला आहे आणि आता खूप महिला अशा आहेत की ज्यांचे अगोदरचे पैसे झालेले आहेत किंवा केवायसी केल्यानंतर तो पुन्हा हप्ता येईल का? जर केवायसीमध्ये अपात्र आढळल्यास दिवाळीचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यांमध्ये येणार का? याबाबतची माहिती आपण सर्वात अगोदर माझ्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा 13 हप्ते आलेले आहेत. म्हणजे जुलै 2024 पासून योजना सुरू करण्यात आलेली होती व ते योजनांच्या 2025 मध्ये 12 हप्ते देण्यात आले. ऑगस्ट महिन्याचा तो 13वा हप्ता आहे तो देण्यात आला आहे. महिलांच्या खात्यांमध्ये म्हणजे 14 हप्ते आतापर्यंत बहिणींना या ठिकाणी मिळालेले आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंतचे महिलांच्या खात्यांमध्ये क्रेडिट करण्यात आलेले आहे व उरला तो म्हणजेच की सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2 महिन्याचे हप्ते बाकी आहेत. तर सप्टेंबर महिन्याचा महिना सुरू आहे. सप्टेंबर महिना संपल्यानंतर तुम्हाला सप्टेंबरचे पैसे भेटतील का? ऑक्टोबर महिन्याचे पैसे भेटतील का? आणि तुम्हाला नोव्हेंबरमध्ये भेटतील का? परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळी असल्याने या कारणामुळे दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यांमध्ये हे पैसे क्रेडिट केले जातील. परंतु अगोदर तुम्हाला तुमची केवायसी पूर्ण करावी लागेल. ज्यांची केवायसी बाकी राहील त्यांनी काय करायचं तर या ठिकाणी कदाचित वाट पाहावी लागू शकते. केवायसी पूर्ण झाल्यानंतर कदाचित तुमचे पैसे जर तुमच्या एखाद्या महिन्याचे बाकी राहिले असतील तर मागच्या महिन्याचे सर्व पैसे तुमचे येतील का? केवायसी करताना जी मोठी अडचण या ठिकाणी येत आहे ती म्हणजेच की एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला असणे किंवा एखाद्या महिलेचा पती सरकारी नोकरीवर असणे किंवा विविध कारणे आहे की ज्यामुळे केवायसी झाल्यानंतर तुमचे पैसे बंद होऊ शकते. महिलांना असं वाटेल की आपली केवायसी म्हणजेच की आपले पैसे येणार, परंतु नाहीये. केवायसी करायचीच कशासाठी आहे? तुम्ही या योजनेचे पात्र आहात. जर तुम्ही पात्र नसाल तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात. ज्यामध्ये पैसे ऑलरेडी बंद झालेले आहेत व पात्र असताना देखील तुम्ही योजनेचा पात्र आहात तरी देखील तुमचे पैसे बंद आहे व काय करायचं तर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या रेशन कार्ड चेक करायचं. कारण की कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त विवाहित महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल व तुम्हाला पर्याय सांगितला होता की तुम्ही म्हणजेच की रेशन कार्ड अगोदर विभक्त करून घ्या आणि मग केवायसी करा. आता केवायसी करण्याचे 2 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे व दिवाळीपूर्वी जर तुमचे पैसे तुमच्या खात्यांमध्ये आले व म्हणजेच की अगोदर केवायसी करावं लागेल, परंतु एखाद्या महिन्यांमध्ये पैसे लेट झाले तर तुम्ही फरक पडणार नाही. कारण योजनेतून बाहेर पडले तर मग कायमचे पैसे बंद होतील. त्यामुळे केवायसी आरामात करा. एखादा महिना पैसे तुमचे उशिरा येतील पण तुम्ही योजने चालू ठेवा. कारण की पैसे म्हणजेच की दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या महिलांचे पैसे बंद झालेले आहे आता बंद झाल्यानंतर काय करायचं? तर महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं एकदा आणि तिथं तुमचा आधार नंबर टाकून चेक करायचं की केवायसी होती का व केवायसी पूर्ण करायची आहे का? केवायसी करायची नाही, फक्त आधार नंबर टाकून बघायचं आहे. OTP येतो का? OTP जर येत असेल तर त्यांचा अर्थात की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये आहात. परंतु जर तुमचा OTP नाही आला तर एक मेसेज येतो आणि तुमच्या आधार नंबरवर लाडकी बहीण योजनेचा पात्र यादीमध्ये नाही आहेत आता म्हणजेच की असं लिहिलेलं तिथे येणार आहे. धन्यवाद.